राज्यभरात शनिवारपासून पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली असून पुढील काही दिवस मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे संपूर्ण राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे पुढील 4 ते 5 दिवस राज्यभरात सर्वत्र पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. शनिवारी अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मुंबईसह ठाणे, पालघर आणि रत्नागिरी भागात रविवारी मुसळधार पावसाचा तर रायगड जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यासोबत परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांना सुद्धा अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. शनिवारी दिवसभर मुंबई शहर आणि उपनगरामध्ये ढगाळ वातावरण होते. पावसाने काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर तापमानात वाढ झाली होती आणि नागरिकांना ऊन आणि उकाड्याचा त्रास सहन करावा लागत होता. मात्र शनिवारपासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरीमध्ये मुसळधार तर रायगड जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर जळगाव, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, घाट परिसर, सातारा, सांगली, संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, लातूर, धाराशिव या ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये विजांसह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे. हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मुसळधार पावसामुळे काही भागात पाणी साचू शकते आणि वाहतुकीस अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज असल्याने सुरक्षित स्थळी राहण्याचा आणि गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन हवामान विभागाने केलेले आहे. सर्वसामान्य जनतेने स्वतःची काळजी घेण्याचेही हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.